नमस्कार मित्रांनो, मी रवी घोडके तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तुमच्या आवडतीच्या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण दररोज कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर गप्पा मारत असतो, ज्या आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये त्रास देतात त्याविषयी पण आपण बोलत असतो. त्यासोबतच आपण ट्रेंडिंग टॉपिक जे असतील सध्याला आपल्या लोक पेपरला येतात, सोशल मीडियावरती चालतात त्या टॉपिकवर आपण बोलत असतो. परंतु आज आपण बोलणार आहोत आपल्या दैनंदिन जीवनात आपल्या कामी येणाऱ्या एका गोष्टीवरती. ती गोष्ट कोणती, तो टॉपिक कोणता असं जर तुम्ही विचारणार तर मी सांगणार डिसिप्लिन, शिस्त. हो मित्रांनो, हे एकच शब्द असा आहे किंवा ही एकच अशी गोष्ट आहे तुमचं जे आयुष्य पलटून टाकू शकते. मित्रांनो, तुम्हाला शून्यातून 100 वर नेण्याची, तुम्हाला झिरो मधून हिरो बनवण्याची ताकद जर कोणती गोष्ट ठेवत असेल तर ती आहे डिसिप्लिन. जेव्हा जेव्हा तुमच्या शरीरामध्ये तुम्ही स्वतःला डिसिप्लिन टाकता तेव्हा तुम्ही इतकं जबरदस्त परफॉर्म करता की त्याची चॅलेंज तुम्ही कोणत्याच गोष्टीसोबत करू शकत नाही. फक्त तुमच्या शरीरात तुम्हाला एकदा डिसिप्लिन टाकायचं आहे. कारण जगात कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकते जर तुमच्यात शिस्त असेल, डिसिप्लिन असेल. काय वाटतं शैलेश? डिसिप्लिन बरोबर म्हणताय सर. डिसिप्लिन पाळणं खूपच अवघड आहे, सोपी गोष्ट नाही आहे. दररोजच्या काळामध्ये आपल्याला ते तुम्ही डिसिप्लिन म्हणायला गेलं तर दररोज सकाळी उठणं, टायमावर जे आपण कामं करतोय ते ठरवणं, निश्चय केला होता की जे करायचं ते करणंच आहे, सोपी गोष्ट नसते. त्यालाच म्हणतो आपण डिसिप्लिन. आता 1 जानेवारीला भरपूर मित्र आपले डिसिजन घेतील की मी 1 जानेवारीपासून चहा सोडणार आहे, 1 जानेवारीपासून एखादं व्यसन करत असतील ते सोडणार आहे, 1 जानेवारीपासून मी जिम चालू करणार आहे, 1 जानेवारीपासून मी रनिंग जॉईन करणार आहे. परंतु किती दिवस? मॅक्झिमम सर 15 दिवसात ते डिसमोड होऊन जाते. बरोबर आहे. डिसिप्लिन त्याला म्हणतच नसतात. डिसिप्लिन म्हणजे एकदा तुम्ही डिसाईड केलंय तर ते कंटिन्यू दैनंदिन जीवनामध्ये, दैनंदिन रोजामध्ये दररोज ती गोष्ट करणार, तेव्हा त्याला डिसिप्लिन मानलं जातं. वर्षाच्या 365 दिवस. करेक्ट. वर्षाच्या 365 दिवस तुम्ही जर ते निर्णय ठेवला की मी आज 1 जानेवारी येणार आहे, 1 जानेवारी 2025ला हा निर्णय ठरवला आहे की मी जिम, एक्सरसाइज, फिटनेस, बॉडी व्यवस्थित ठेवणार. त्याच्यानंतर मी माझ्या कामामध्ये फोकस करणार. जे मी फालताड म्हणजे रील वगैरे हे बघत होतो त्या गोष्टी पुरेपूर टाळणार, घरच्यांना टाईम देणार. हे जे डिसिप्लिन आपण मेंटेन ठेवणार होतो, मित्रांना मी जेवढं काय टाईम द्यायचा तो ठेवणार. तो डिसिप्लिन जो मेंटेन ठेवायचा असतो ना, ते 2026 पर्यंत झालं पाहिजे माझ्या मते. कारण डिसिप्लिन ही एका दिवसाची गोष्ट नसते. नाही. आणि तिची जर सवय लावायची असेल तुम्हाला, त्या डिसिप्लिनची सवय जर लावायची असेल तर ती एका दिवसात लागणार नाही. तुम्हाला रोज प्रयत्न करावा लागेल की जो डिसिप्लिन आपण ठरवला आहे, जे आपण टायमिंग ठरवला आहे त्या टायमिंगमध्ये सगळ्या गोष्टी आपण पार पाडल्या पाहिजे. सहजरित्या एक तक्ता बनवा. मी किती वाजता उठणार, किती वाजता नाश्ता करणार, किती वाजता एक्सरसाइज करणार, किती वाजता अंघोळ करणार, किती वाजता आम्ही अभ्यास करायला बसणार, किती वाजता शाळेत जाणार, किती वाजता वापस येणार, या सगळ्या गोष्टीची लिस्ट बनवा. लिस्ट बनवल्यानंतर म्हणत नाही की तुमच्याकडून पहिल्याच दिवशी ती सगळी लिस्ट फॉलो होईल. आणि जर तुम्ही पहिल्याच दिवशी पूर्ण लिस्ट फॉलो करताय, एक तर तुम्ही ग्रेट आहात, नाहीतर तुम्ही 2-4 दिवस करणार आहात. दोन्हीतून एक गोष्ट होणार. बरोबर. जास्त शक्यता आहे की तुम्ही 2-4 दिवस करणार आहात. आणि सर मला हे म्हणायचं आहे की डिसिप्लिन मेंटेन जेव्हा आपण करतो, सुरुवात करतो ना, तर कमीत कमी लोक काय करतात, 4-5 दिवस किंवा 15 दिवस मॅक्झिमम मी धरून चालतो, 15 दिवस मेंटेन ठेवतात. मग नंतर 16व्या दिवशी असं गडबडतात की म्हणजे टाइम नाही मॅनेज झाला, मी उठणं नाही, मला जाग नाही आली, मी खूप थकलो होतो. ते एक्सक्यूज देऊ नका. काय होतं माहिती आहे का, ठीक आहे त्या दिवशी तुमच्याकडून चूक झाली ना, तर मग काय होतं माहिती आहे सर, आपल्याकडून चूक झाली ना तर आपण ती सुरुवात वापस तसं करत नाही. जसं आपण 2025च्या काळासाठी जानेवारी महिन्यात जे सुरू करणार तो, तर ते वापस सुरू तसं करत नाही. काय करतात, ठीक आहे यार जाऊ दे, होत नाही, वापस स्किप करतात. मग पुन्हा 15 दिवस वाया जातात. आणि होतं काय माहितीये का, समजा तुम्ही रोज जिमला जात आहात, गुरुवारी असं झालं की तुमच्याकडनं जिमला जाणं झालं नाही. बरोबर. तुम्ही काय म्हणतात, यार आज सुट्टी पडली, शेट यार, आता जाऊ दे, शुक्रवार आहे, शनिवार आहे, रविवार आहे, सोमवारी मी पासून रोज जातो. हा बरोबर. सुरुवात सोमवार येतच नाही. मग बरोबर रियालिटी सांगते मी तुम्हाला, ह्याच गोष्टी घडतात तुमच्यासोबत. ही चालू घडामोडी ते आमच्या अनुभवातून आणि आमच्या गोष्टीतून आम्ही तुम्हाला पोहोचवतोय आणि ही खरी गोष्ट सांगते. हे मी माझ्यामधनं सांगतो मी तुम्हाला. बरोबर. की आम्ही एक गोष्ट डिसाईड केली होती. ठीक आहे, आता बघा, ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस मी नियमावली बनवायचो, टायमिंग बनवायचो सगळ्यांचे, आपण कोणत्या वेळेला काय बनवायचो आणि त्यानुसार करायचा प्रयत्न करायचो. पण आता
आम्ही इतके मॅच्युअर झालोय की मला ते लिहून ठेवण्याची गरज नाही. मला फक्त एवढं माहितीये मला ह्या गोष्टी दिवसभर करायच्या आहे आणि ह्या वेळेत झाल्या पाहिजे. बरोबर. म्हणून मला ते नियम टाइम वगैरे लिहित बसायची गरज एकदा सवय झाली ना सर, मग त्या गोष्टी आणि माझ्या माइंडमध्ये असतं की मला ह्या सगळ्या गोष्टी आज दिवसभरात करायच्या, तर त्या माझ्याकडनं होतात. बरोबर आहे. आता तुम्हाला सांगतो, आम्ही दोघांनी एक डिसिजन घेतलं. आम्ही त्यावरती काम करायला लागलो. एक्सरसाइज असेल, रनिंग असेल, जिम असेल, व्हिडिओ बनवणं असेल, थोडंफार एखादं पुस्तक वाचणं असेल, आम्ही डिसिजन घेतलं एकदा. बरोबर आहे. मग डिसिप्लिन आम्ही पाळायला लागलो. एक आठवडा गेला, छान गेला एक आठवडा. बरोबर. दुसऱ्या आठवड्यात काय झालं, सहज एक सुट्टी पडली. न कळत पडली. जाग आली नाही म्हणावं, थकलो म्हणावं, असं काहीतरी म्हणायचं मुळे मी कारण नाही लावत त्याला. ती माझी चुकी असं मी ऍक्सेप्ट करतो त्या गोष्टीला. ठीक आहे. दुसरा दिवस गेला, आम्ही वापस गेलो. तिसऱ्या दिवशी परत वापस गेलो आम्ही. छान ओके, रेग्युलर मध्ये पहिल्या दिवस सुट्टी पडली, 2 दिवस रेग्युलर केला, पण परत एक दिवस सुट्टी पडली. चौथ्या दिवशी परत एकदा सुट्टी पडली. म्हणजे मंगळवारी सुट्टी पडली, बुधवार गुरुवार रेग्युलर गेलो, शुक्रवारी परत सुट्टी पडली. बरोबर. इकडे आम्ही चुकलो. ही सुट्टी पडायला, पण एक तुम्हाला फील सांगू का, ज्या दिवशी सुट्टी पडली ना त्या दिवशी पूर्ण दिवस आम्हाला करमला नाही. करमलं शैलेशला? बिलकुल नाही करमलं. बिलकुल करमलं नाही. असं फील होतं की आपण काहीतरी चुकीचं केलंय, म्हणजे आपण खूप मूर्खपणा केलाय सकाळी लवकर न उठून, असं फील व्हायला लागलं होतं. आपण ह्या गोष्टी करायला पाहिजे तर आपण ते केलं नाही, असं फील व्हायला लागलं स्वतःला. सकाळी उठून तो अनुभव बी येतो ना सर, जो आपण म्हणजे फ्रेश जे माइंड असतं ना ते सकाळीच लागतं, संध्याकाळी ते आपल्याला भेटत नाही. कारण की आपण जेव्हा दुपारी उठतो ना आणि जे आपण नियमित काम करायला लागतो ना, सेम प्रोसेस आहे. काम सकाळी उठून करणं फ्रेशनेस वाटतं आणि दुपारी उठून करणं खूप डलनेस वाटतं. बरोबर. आता बघा, मग आम्ही निर्णय घेतला मागच्या रविवारी की आता काही हो, आम्हाला ते माहिती नाही, आम्ही उठणार तर उठणार. जर हा उठलाय तर तुम्हाला फोन करणार. मी फोन उचलत नाहीये किंवा मी उठत नाहीये, तू माझ्या वडिलाला फोन कर, काही कर, पण मला उठव. तसंच तू जर उठला नाही, मी इकडे येईल, गेट वाजवेल, शटर वाजवेल, काही वाजवेल, पण तुला मात्र मी नक्की उठवेल. काही करेल, तुला झोप तर येऊ देणार नाही. म्हणजे दोघातून एक जण उठणार आणि त्याला दुसऱ्याला डिमोटिवेट करायचं नाही की ठीक आहे जाऊ दे, तू आळशी झाला. माइंड तेच ऍक्सेप्ट करायला तयार असतं आपलं. बरोबर आहे की नाही? 2 दिवस तेच झालं. हा म्हणाला, यार तू खूप थकला असेल, झोपून राहा. मला हो मी खूप थकलोय, मी झोपून राहतो. सांत्वना म्हणायचंय. हे खूप बेकार आहे माइंडचं आपल्या. ते लगेच म्हणते, अरे बाप मला सातपणा भेटली, खरंच मी काम केले खूप जास्त, आता मी झोपून राहतो. आम्ही डिसिजन घेतले की आम्ही एकमेकांना सहानुभूती देणार नाही. तू कितीही थकला असशील काल, तुला आज मात्र नक्की यावं लागेल. बरोबर. कोण तोच 4 वाजता तो तुमच्याला शिव्या देतील एकमेकाला, आपण मला उठवत असलो मी शिव्या दिली एक वेळेस, तरी याने ती गोष्ट ऐकायची नाही, मला घराच्या बाहेरच काढायचं. बस संपला विषय. हा डिसिजन आमचा झाला. आज त्या गोष्टीला 1 आठवडा झाला, आमची एकही सुट्टी नाही पडलेली. बिलकुल सुट्टी पडली नाही. यालाच तर म्हणतोय या टॉपिकचा विषय आम्ही, त्यामुळेच आम्ही डिसिप्लिन हा टॉपिक निवडला. आणि ह्या डिसिप्लिनला चालू करून आम्हाला आता बघा, आज काय तारीख आहे? 15 ना? 15, 16, 17, 18 म्हणजे 11 तारखेला स्टार्ट केलं. 1 महिना आणि 4-5 दिवस झाले. पण आता आजची सिच्युएशन तुम्हाला काय सांगतो मी, या आठवड्यात मी 11 तारीख म्हणजे मागच्या महिन्याची 11 तारीख, या महिन्याची 11 तारीख नाही. ठीक आहे. 11 नोव्हेंबर 2024 ला चालू केलं आम्ही. ठीक आहे. मग आजच्या डेची सिच्युएशन काय माहिती का, 3:50 आम्ही उठतो. आता अलाराम वाजायच्या अगोदर आम्ही उठलेलो असतो. आम्ही एकमेकांना फोन करतो त्यावेळेस दोघंही जागी असतो. आम्ही हे बी चेक करतो की हा झोपलेला आहे की नाही, हॅलो तू उठला आहे की नाही, हा उठलेला आहे. मग त्या मनाला सांत्वना भेटते की हा बाबा हा उठलेला आहे, नाही तर हा मी झोपलेले, हा उठतोय, असं नाही. आम्ही एकमेकाची कॉम्पिटिशन चालू असते आमची की हा उठलेला आहे की नाही, आणि उठलेला नसला तर एकमेकाला टोचून बोलणार, असं काही बोलणार की तो उठलाच पाहिजे. हा टार्गेट एवढं फक्त याला घराच्या बाहेर काढायचं, बस बाकी काही नाही. कारण ज्यावेळेस आपण बोट घालून घराच्या बाहेर पडतो एकदा, मग वाटतं बरं झालं यानं मला उठवलं. नाही तर आजचा दिवस मला खूप वाईट गेला असता, कारण मी कामच केलं नसतं, मी एक्सरसाइज केली नसती, मी हे झालं नसतं, सगळं मागं पडलं असतं, म्हणजे आजचा दिवस माझा वाया गेला असं मला वाटलं असतं. सर्वात मेन पॉईंट काय असतं माहिती का डिसिप्लिन मध्ये? सर्वात मेन पॉईंट फक्त हाच असतो की झोपेतून आपल्या पलंग असो, गादी असो, काय असो, तिथून उठणं, उभा राहणं आणि थोडंसं नॉर्मल व्यायाम करणं. वॉर्मअपची बी करणे, फक्त उठणं आणि उभा राहणं. गादी येऊन तुम्ही खाली उतरा, बस माझं हेच म्हणणं आहे. त्याच्यात एकदा तुम्ही उठले तुम्ही झोपच येणार नाही. मी लिहून देतो, झोप बिलकुल येणारच नाही. एकदा शिस्त लागली की लागली, ती मोडायची नाही. ज्या दिवशी तुम्ही मोडसाल ना, एकदा शिस्त लागली तुम्हाला छानपैकी, 1 महिना तुम्ही शिस्तीत काढला, दुसऱ्या महिन्यात जर तुम्ही शिस्त मोडली ना, तुम्हाला इतकं वाईट वाटेल त्या दिवशी ज्या दिवशी शिस्त मोडली. आणि जर तुम्हाला वाईट वाटत नसेल, सावध व्हा. बरोबर. तुम्ही कुठे निवडा. तुम्ही काय करा माहिती का, जर तुमच्याकडून होत नसेल ना, एक पार्टनर नक्की निवडा. आम्ही जसं पार्टनरनी, म्हणजे माझ्याकडून बी डिसिप्लिन तशी मेंटेन होत नव्हती, तर जेव्हापासून आम्ही पार्टनर मधून
उभा राहतो, सकाळी उठतो, टायमावर एकमेकांना ब्लेम करतो, तू उठला नाही म्हणून हे झालं. ही गोष्टी त्यांनी मला बोलली नाही पाहिजे आणि मी त्याला बोलली नाही पाहिजे, नाही तर आमच्या डोक्याला खटकू शकतं. त्या टायमाला आम्ही उठवतो, म्हणजे उठलंच पाहिजे. ही गोष्ट समोरच्याना शिवाय दिल्या आणि रडला तरी त्याला उठवल्या जातं. उठवलं जातं. फक्त खरोखर तो फ्रॅक्चर आहे बॉस हा. तर त्यावेळेस त्यावेळेस त्याला तर- कॉम्प्रोमाइज करू आम्ही. Yes. पण जर हा व्यवस्थित आहे आणि मी काल थकलो आणि हे झालं आणि ते झालं, एक्सक्युजेस काहीच ऐकत नाही मी, तुला उठायचंय तर उठावंच लागेल. बस. आणि ज्यावेळेस उठवलं जातं आणि ज्यावेळेस बाहेर जातो नंतर सकाळ होती, बरं झालं तुम्हाला उठाला, ज्याला आपण त्रास दिला का तोच म्हणतो वापस आमच्या दोघांपैकी. म्हणून मी सांगेल, व्हिडिओ खूप मोठा होत चाललाय, पण मी आम्ही दोघं मिळून तुम्हाला एकच गोष्ट सांगेल, डिसिप्लिन हा आयुष्याची गुरुकिल्ली आहे. बरोबर. डिसिप्लिन ही यशाची गुरुकिल्ली आहे. डिसिप्लिन ही तुमच्या मेहनतीसाठीची गुरुकिल्ली आहे. तुम्हाला काही करायचं असेल तर त्याची गुरुकिल्ली फक्त एकच, डिसिप्लिन. शिस्त, डिसिप्लिन. बास, तुमच्या आयुष्यात तुम्ही नक्कीच सक्सेसफुल होणार डिसिप्लिन सोबत असेल. डिसिप्लिन फक्त जिमच असू नाही शकत. डिसिप्लिन तुमच्या वेगवेगळ्या कामावर बी असू अभ्यास असू शकतं. शकतो, काम असू शकतं, व्हिडिओ बनवणं असू शकतं, काही असू शकतं. फक्त तुम्हाला एवढं लक्षात ठेवायचं आहे की तुमच्या आयुष्यात तुम्हाला तुमच्या गोष्टी रिलेटेड डिसिप्लिन आणणे आहे तर आहेच. बरोबर. ओके, येस. सगळ्यांना समजलं असेल आणि सगळे डिसिप्लिनना तुमच्या आयुष्यात आणून घेसाल अशी आशा करतो आणि रजा घेतो. पुन्हा भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.